हॅलो गाईज, वेलकम टू माय व्लॉग इन पार्ट 2. सो मग नाश्ता वगैरे केला आणि आम्ही थोडासा रेस्ट केला अँड फायनली खूप अथक प्रयत्नानंतर आमचा भाऊ आलेला आहे. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. आल्या आल्या आमची लगेच भांडणं चालू झाली. तो म्हणे की नाही, तुमच्यामुळेच माझी ट्रेन मिस झाली. बट म्हटलं इट्स ओके यार, भाऊ बहिणीमध्ये या सगळ्या गोष्टी तर होतच राहतात. मग त्याच्यानंतर आम्ही थोडाही टाईम वेस्ट नाही केला, पटकन रेडी झालो कारण आम्हाला सगळं काही एक्सप्लोर करायचं होतं आणि ऑलरेडी कार खाली आलेलीच होती. मग आम्ही सगळेजण कारमध्ये बसलो अँड उज्जैन की गलियों में से हम निकल गए उज्जैन एक्सप्लोर करने के लिए. आणि खूप छान वातावरण झालं होतं, एकदम सुंदर वाटत होतं. मग आम्ही पोचलो आमच्या पहिल्या प्लेसवरती आणि सगळ्यात पहिले आम्ही नारळ पाणी पिलं कारण की खूप गरमी होती तिकडे. मग आम्ही सगळ्यांनी टिक्का लावला कारण टिक्का लावणं इज मॅन्डेटरी. मग आम्ही दर्शनाच्या लाईनमध्ये लागलो. गर्दी तर होती बट एवढा काही जास्त उशीर नाही लागला आणि आमची फर्स्ट प्लेस होती कालभैरव मंदिर, कारण कालभैरव देवाची परमिशन घेणं इट्स मॅन्डेटरी. मग मस्तपैकी दर्शन झालं, सगळ्यांनी हातावरती कलावा बांधला, छान छान व्हिडिओज आणि फोटोज घेतले आणि खूप एन्जॉय केलं आणि दर्शन पण अगदी सुंदर झालं. तिथून निघाल्यावरती आम्ही तिथली पाणीपुरी एक्सप्लोर केली, काहीतरी नवीन म्हणून. मग तिथून पोचलो आम्ही आमच्या सेकंड प्लेसवरती मंगलनाथ टेम्पलला आणि तिथे पण आमचं 15 मिनिटात दर्शन झालं. त्याच्यानंतर पावसाचं वातावरण झालं होतं म्हणून आम्ही पटकन आमच्या तिसऱ्या प्लेसवरती पोचलो. ही प्लेस कोणती आहे आणि इथे काय काय केलं यासाठी स्टे ट्यून फॉर पार्ट 3.